बरं, तुम्हाला आता अजून एक दाखवायचं होतं. मारो का सिवाय स्प्रे. हा आपला फेविकॉलचा स्प्रे. थोडा झूम करून दाखवा कॅमेरामॅन. आता आपला प्रॉपर आपण फेविकॉलचा स्प्रे तर यूज करतोय. अगं मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो मी ॲक्च्युली डिफरन्स काय. फेविकॉल स्प्रे मारायचं कारण हे की इथं आता आपले दोन लॅमिनेटचे जॉईंट येतात आहे. कारण का आता आपण इथं पॅटर्न खेळतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे नोझल दिलेत. आता रेड नोझल लावला तर याचा फवारा थोडासा बाहेर स्प्रेड करतो, थोडा वाईड स्प्रेड येतो. आणि हा ब्लॅक नोझल आहे. हा ब्लॅक नोझल लावलं तर बरोबर तुम्हाला जिथं पाहिजे बरोबर त्या पॉईंटला तेवढंच तो स्प्रे करतो. म्हणजे अराउंड एक 10 एम एमच्या अराउंड, म्हणजे एक पावणा इंचीच्या ह्याच्यामध्ये पट्ट्यामध्ये तो स्प्रे होतो. अभि ये वाला दिखाओ कासिम भाई. आता काय करतोय की इथं जो पॅटर्न आहे इथे आपले दोन कलर आलेत, जॉईंट आलेत. म्हणजे एक आता आपला ऑफ व्हाईट आणि एक दुसरा जो आहे तो ब्लू. तर ऑलरेडी आपण इथं स्प्रे मारून ठेवलाय. तर ह्याचं कसं असतं की आधी ह्याला स्प्रे मारायचं. स्प्रे मारून ह्याला एक 2 ते 4 मिनिटं ह्याला सोडावं लागतं. थोडंसं वाढल्यानंतर मग ह्याला दाबलं की बरोबर तो तिथं लॉक होऊन जातो. आणि मार्केटमध्ये साधे केमिकल्स भेटतात ज्याला आपण SR वगैरे म्हणतो. ते केमिकल्स लावल्याने काय होतं की इथे हे जे दोन जॉईंट आहेत ते जॉईंट नंतर निघायचे चान्सेस 80 to 90% असतात. पण हा जो स्प्रे आपण लावला ना फेविकॉलचा, तर ते अजिबात सोडत नाही. कॉस्टली आहे स्प्रे, पण हे कसं वर्किंग आहे. तर मेन आपलं मोटो हेच आहे की आपल्याला पैसे वाचवायचे नाही आहे, आपल्याला रिलेशन वाचवायचं आहे. काय वाचवायचं? क्लायंट बरोबर रिलेशन. क्लायंट खुश व्हायला पाहिजे. हा स्प्रे येतो फेविकॉलचा इझी स्प्रे म्हणून. तर हे आपण इथं ह्याच्यामध्ये यूज करतो. तर आता तुम्हाला दिसेल की आता काय केलं, इथे आपण 1 इंचीमध्ये आधी आपण स्प्रे मारून घेतलाय. आता त्याच्यानंतर ही जी स्पेस राहिली तिथं आता आपण फेविकॉल लावतोय. तर फेविकॉल प्लस स्प्रे लावला ना यांनी चांगलं धरून राहतं. मार्केटमध्ये लोक अजून काय करतात, पैसे वाचवण्यासाठी पूर्ण फेविकॉल लावणार. हाँ, हिटेक्स तो लगाती है, या तो फिर पूरा फेविकॉल भी लगा देते. पूर्ण फेविकॉल लावतात आणि खेळ मारून सोडतात, संपला विषय. मग नंतर ते वाढलं तर वाढलं, पण नंतर पुढे जाऊन ते निघते. कधी निघतं? पावसाळा वगैरे मध्ये ते जरा ते चान्सेस होतात निघायचे. तर आपला मेन मोटो हेच आहे की काम आपल्याला चांगलं करायचं आहे, क्लायंट खुश झाला पाहिजे. आणि जिथं पैसे लागतं ते जिथं ज्या ज्या मटेरियल लागते, ज्याला म्हणजे आपण बॉटल म्हणतो किंवा कन्झ्युमेबल म्हणतो, जिथं आपण त्या त्या गोष्टीला आपण ते पैसे खर्च करतो. कारण का आपल्यासाठी रिलेशन हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, प्रॉफिटमध्ये 2 पैसे आपले कमी होतील, हरकत नाही आहे, होऊन द्या. पण काम चांगलं जायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. कारण का कामाला बघून काम येते. तर आता बघा, आता आपण इथे पेस्टिंगची प्रोसेस आता आपण करतोय. ते आता बरोबर हे पेस्ट होऊन जाते. हाँ, इधर ही है ना स्प्रे. स्प्रे यहाँ पे मारे. हाँ, यहाँ पे. हाँ, तर आता इथं आपण स्प्रे ह्याला यूज केलेलं आहे. तर आता ही जी धार आहे एजची, ही धार आणि ही धार, हे दोन्ही धार बरोबर त्याला हे लॉक होऊन जाईल. आणि एकदा हे स्प्रे वाढलं ना, आता याला 1 तासभर दिलं बरोबर तो लॉक करतो. फेविकॉल वाळायच्या अगोदर हे वाळतं स्प्रे आणि एकदम लॉक करून टाकतो, तो सोडत नाही. बघा आता इथं एक आपलं ऑफ व्हाईटमध्ये आलंय, दिसतंय का कॅमेरामध्ये? हां, इथं ऑफ व्हाईट आला. आता हा जो पट्टा राहिला ना, तिथे निळ्या रंगाचा तो पट्टा येणार आहे. किधर गया वो पट्टा आपको सगळी? ये वाला आहे का? हा पट्टा आहे ना आपला असा इथं मॅच होणार आहे बघा. हा पट्टा असा आपला इथं साईडला असा मॅच होईल. आता याला स्प्रे मारलं इथे. अच्छा, वो वाला आहे का आपला? हां, ठीक. हा जो ब्लू कलरचा पट्टा आहे, हा पट्टा आपला आता इथं असं प्रॉपर मॅच होणार आहे बघा. तर हे कसं आहे, इथं जर दोन्ही बाजूला फेविकॉल लावला तर तो सोडून देतो, राहत नाही. त्यामुळे ह्याला स्प्रे मारायचं. स्प्रे मारलं तर कसं आहे, बरोबर धरतो. आता हा 550 रुपयाला स्प्रे, आणि हा स्प्रे कसं आहे, नॉर्मली एक 5-6 आयटममध्ये यूज केलं तर हा स्प्रे संपून जातो. हा स्प्रे जास्त लागतो, त्यामुळे लोक काय करतात, स्किप करतात. म्हणजे गणित ह्याचं कसं की एक जी साईट आहे, आता ही 3 BHKची साईट आहे, तर 3 BHK साईटमध्ये ऑलमोस्ट काही नाही म्हटलं तरी हे 6 ते 7 बॉटल्स हे आपल्याला लागतात. तर कसं आहे, म्हणजे 3 ते 4 हजार रुपये जातात त्याच्यामध्ये. ठीक आहे ना, 3-4 हजार रुपये 3 BHK मध्ये म्हणजे काय फारशी अमाऊंट नाही आहेत. पण काही लोक असे आहेत की ते 3-4 हजार म्हणजे त्यांच्यासाठी खूप झालेत. कारागीरचं म्हणतोय ते 3-4 हजार, ते म्हणतात की अरे 3-4 हजार आपल्या खिशात राहतील ना, कशाला खर्च करायचं, द्या फेविकॉल लावून द्या संपून. आपल्याला त्या गोष्टी पटतच नाही. चांगलं काम करायचं, चांगलं क्लायंटचं मन जिंकायचं आपल्याला. तर हे एक छोटीशी इन्फॉर्मेशन होती जी मला तुमच्यावर ही शेअर करायची होती. आता तुम्हाला हे पण दाखवतो. आता बघा, आता हे आपण पेस्टिंग करतोय. आता इथं स्प्रे मारलाय, ह्याला स्प्रे मारला. आता हे 2 बाजू तर आपण लॉक केलेत. आता ही जी आहे ही बाजू आता आपण लॉक करतोय. आता याला फेविकॉल लावून झालं आपलं. आपलं यूट्यूबवरती चॅनल बनवायचं कारण हेच होतं की ॲट ॲक्च्युअल काम कसं व्हायला पाहिजे आणि मार्केटमध्ये लोक कसं करतात
आपल्याला फक्त तेच दाखवायचं, आपण कोणाला नाव ठेवत नाहीये. पण काम आपल्याला एवढंच कळतं की बाबा क्लायंटकडनं आज आपण पैसे घेतोय म्हणजे काय, आज क्लायंटचे आज तुमचे जे ते कष्टाचे पैसे आहेत ते तुमचे कष्टाचे पैसे पण आम्हाला लाभले पाहिजे. ते इमानदारीने काम केलेलं कधीही चांगलं है ना. बघा आता इथं आपलं फेविकॉल झालंय, स्प्रे मारलंय, ठीक आहे. आता हे आपण हे मॅच केले दारला, एकदम 0-0 मध्ये मॅच होतं आणि बरोबर ते लॉक करून घेते, सोडत नाही. मग ते बघा 0-0 मध्ये झालंय. बघा कॅमेरामध्ये थोडंसं जवळनं दाखवा जरा, ही धार दाखवा, बरोबर ही लाईन दाखवा. बघा लाईन दिसते का, थोडंसं असं फिरून घ्या, बरोबर सगळ्या लाईन फिरून घ्या. एकदम 0-0 बघा लाईनमध्ये मॅच झाले, कुठंच गॅप नाही राहिलेला आहे आणि हे सोडत पण नाही. बघा आता हे लॉक झालं आणि एकदम लेवल आहे बरं का, ही लेवल आहे बघा, खालीवर पण दिसणार नाही, बोटाला एकदम लेवल दिसते. तर हा त्याचा आहे की स्प्रेचा हाच फायदा की एकदा स्प्रे लावलं तर बरोबर तो चिटकून घेतो दोघांना, आणि दोन्ही एकदम चिटकून घेतले की तो सोडत नाही. लोक काय करतात बाहेर ह्याच्यावरती खेळ मारतात, अरे खेळ मारले की त्याच्यावरती होल होतात, ते दिसून येतं, मग काय फायदा त्या गोष्टीचा, आहे की नाही. बऱ्याचशा गोष्टी, हा जिथं अडचणीची जागा आहे तिथं एखादा खेळ वगैरे मारला तो भाग वेगळा आहे, ते भाग ठीक आहे. तिथं आम्ही खेळ मारतो की जिथं अडचण आहे समजू शकतो, कारण तिथं ॲब्रोटेप बसत नाही, तर ठीक आहे तिथं खेळ वगैरे मारला. पण आता ह्या ठिकाणी पण आता हे जर केलं तर फायदा नाही ना. कसं सिस्टमॅटिकली प्रोफेशनल काम व्हायला पाहिजे, तर अशा तऱ्हेने आपण हे काम करतो. तर आमच्यावर तुम्ही ट्यूनअप राहा, त्याचे जे काही बरंच काही जे काही गोष्टी आहेत सगळ्या आम्ही तुम्हाला शेअर करू. आणि आपलं कसं आहे की आम्ही ॲज अन ओपन बुक आहे, जे काय आपल्याला काही लपवायचं नाही, जे आपल्याला सगळं क्लायंटला दाखवायचं इमानदारीने दाखवायचं, दोन पाय. आणि प्लस मार्केटमध्ये आपलं रेट पण कमी आहे, मटेरियल पण चांगलं देतोय, काम चांगलं करायचं आहे, कारण का आपल्याला क्लायंट कमवायचं आहे. पैसे तर प्रत्येक जण कमवतं, आपल्याला एवढं माहिती आहे, क्लायंट कमवलं तर पैसा आपोआप येतो, है ना. तर तुमचं जे प्रेम आहे आमच्या चॅनल बरोबर आणि आमच्याबरोबर हे असं असू द्या. धन्यवाद.